सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पावसामुळे भात लागवडीच्या कामांना वेग आला असून जिल्ह्यात 48,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे। जिल्ह्यात एकूण 57,000 हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते। त्यापैकी बहुतांश लागवड पूर्ण झाली असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उर्वरित लागवडही पूर्ण होईल असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे। आपल्याकडे आज अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात लागवडीचा पुनर्लागवडीचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे। आपल्याकडे आज अखेर 85 ते 90% पेरणी झालेली आहे आणि आपलं एक सरासरी जिल्ह्याचं क्षेत्र 57,000 हेक्टरवर भात लागवड होते। आज अखेर आपल्याकडे 48,000 हेक्टरवरची भात लागवड पूर्ण झालेली आहे। तसंच जर दुसरं पावसाच्या बाबतीत बघितलं तर सरासरी दरवर्षीच्या प्रमाणात आपल्याकडे आज अखेर 74.2% पाऊस झालेला आहे आणि पावसाची टक्केवारी यावर्षी कमी असल्यामुळे तसंच थोडाफार गॅप दिल्यामुळं यावर्षी भाताची पुनर्लागवड थोडी लांबणीवर पडलेली आहे। पण आता जी काही आज 85 ते 90% पुनर्लागवड झाली, येत्या आठवड्यात ती 10 ते 15% राहिलेली ती पण पुनर्लागवड होऊन जाईल। त्याच्यामुळे आपलं क्षेत्र एक कव्हर होईल। ज्ञानेश्वर बडे, कृषी उपसंचालक तथा प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सिंधुदुर्ग।